हरिओम. चिंतन भ्रमसत्यम जगन्मिथ्या. प्रवचन क्रमांक 117. भ्रम आणि माया. आपण प्रवचन क्रमांक 113 मध्ये माया याचा अर्थ समजून घेतला. माया ही मानसिक भावना आहे. आपण त्याप्रमाणे प्रत्यक्ष वर्तन करतो, आचरण करतो, व्यवहार करतो आणि जगतो. परंतु या भावना कायम टिकाऊ नाहीत. यामुळे माया सत्य किंवा असत्य नसून मिथ्या, मायवी, भ्रामक आहे. परंतु ब्रह्म त्रिकाला बाधित सदा असणारे, आदी अनादी, अविनाशी, निरंतर, शाश्वत आहे आणि म्हणून ते नित्य सत्य आहे. यायोगे ते सदानंदी, चिदानंदी, कैवल्यानंदी आहे. तसेच ब्रह्मांडामधून अंशात्मा म्हणून या भूतलावर आलेले आपण स्वतः आहोत. ब्रह्म आणि माया परस्पर विरुद्ध आहेत. समर्थ रामदास स्वामीने दासबोधामध्ये ब्रह्म आणि माया यांची तुलनात्मक एक दीर्घ यादी दिली आहे. आपल्यासाठी या सद्य विषयावरील पहिल्या प्रवचनात व्याख्या केल्याप्रमाणे ब्रह्म सत्य असून माया मिथ्या आहे एवढे पुरे आहे. सप्तब्रह्म तत्वांमधून ब्रह्मांड, जगत, तमाम वस्तू सृष्टी उत्क्रांत झाल्यावर येथे अंशात्मक येऊन तिचा आस्वाद घ्यावा, ती अवलोकन करावी असे आकर्षण आत्मपरब्रह्माला होणे ही माया आहे. म्हणून ब्रह्म आणि माया हे वैश्विक पहिले परमद्वंद्व आहे. ब्रह्मामधून माया उत्क्रांत झाली. यामुळे जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत माया अस्तित्वात असणार आहे. ज्यावेळी संपूर्ण सृष्टी ब्रह्मात विलीन होईल तेव्हा शेवटी मायाही ब्रह्मात विलीन होईल. म्हणून मायेला ब्रह्माची भार्या, पत्नी असे म्हटले जाते. सृष्टीलीला अवलोकन करायला माया उत्क्रांत झाली असे जरी भौतिकदृष्ट्या मानले जात असले तरी तिच्या आवश्यकतेचे आध्यात्मिक कारण पूर्ण निराळे आहे. आपण पाहतो की देवांचे महत्त्व दानवांमुळे आहे. रावणामुळे रामाला महत्त्व आहे. सत्याचे महत्त्व असत्यामुळे आहे. सुख हवेसे वाटते, परंतु दुःखामुळे यातना सोसाव्या लागतात. वाईटामुळे चांगल्याची बूच राखली जाते. दुर्जनांमुळे सज्जनांचा आदर सत्कार केला जातो. फसवणूक होते म्हणून प्रामाणिकपणा वाखाणला जातो. याप्रमाणे ब्रह्मामधून हे विलोभनीय, अप्रतिम, आकर्षक सृष्टी निर्माण झाली. परंतु हे जाणणार कोण आणि कसे? याचे महत्त्व कोणाला आकलन होणार? हे कोणी केले याचा शोध कोण आणि कशासाठी घेणार? तसेच याच्या अंतिम उद्देशाप्रत कोण पोहोचणार? जंगलात मोर नाचणार असेल तर नाचू दे. याचप्रमाणे हे निर्माण असेच वाढत राहिले तर ते इतके वाढेल की त्याला थांबा, खीळ, सीमा असणार नाही. सुरू केलेले कधीही पूर्ण होणार नाही. वर्तुळ पूर्ण होण्यात कामनापूर्ती आहे. कोणतेही काम सुरू राहणे कंटाळवाणे आहे. ते पूर्ण होण्यास स्वारस्य आहे. कोणत्याही प्रारंभाची पूर्तता सौख्य देते. प्रवास सुरू होण्यासाठी तो कोठे थांबणार हे माहीत असावे लागते. नाहीतर तो प्रवास न होता ते निरर्थक, भरकटणे, भटकणे होईल. विना उद्देश, तथ्यहीन, व्यर्थ, खटाटोप होईल. मायेमुळे ब्रह्मांडामध्ये चल, अचल, सजीव, निर्जीव असे विविध प्रकारचे वस्तुजगत भिन्न भिन्न देहांमधून निर्माण झाले. ही उत्क्रांती मानवी देही येऊन थांबली. याचा अर्थ मानवी देही उत्क्रांतीचे वर्तुळ पूर्ण झाले. आता यानंतर देहाची आणखी उत्क्रांती नाही. मायेमुळे सृष्टीचा आस्वाद घेताना मानव केव्हा तरी या सर्वाचा निर्माणकर्ता कोण आहे, हे सर्व कसे आणि कोण करत आहे, ते कशासाठी होत आहे याचा विचार करेल. त्याला मायेमुळे या अज्ञाताबद्दल कृतज्ञता, कुतूहल, प्रेम, आपुलकी, आदर वाटेल. यासाठी मानवाला वैचारिक, बौद्धिक, सर्वसाधारण जाणीव, अतितीक्ष्ण, कुशाग्र, अनन्यसाधारण अशी आकलनशक्ती, बुद्धी, कल्पनाशक्ती, तर्कविद्या प्रदान केलेली आहे. ती कुवत मानवेतर प्राण्यांमध्ये नाही. मानवाला
असलेल्या या अशा अनन्यसाधारण बौद्धिक, तार्किक वगैरे शक्तियोगे त्याने त्या अज्ञाताचा शोध देहाबाहेर घेणे सुरू केले. त्याला बाह्य जगतात शोधले, परंतु तेथे तो काही सापडला नाही. तो त्याला शोधून थकला. मग वैचारिक शक्ती, कल्पनाशक्ती वगैरे वापरून त्याने त्याचा शोध अंतस्देही सुरू केला. तेथे डोळे मिटून प्रशांत स्थित बसून त्याने त्याचा मागोवा घेतला आणि एक दिवस त्याच्या औषात्म्याचा म्हणजे त्याचा स्वतःचा आणि परमात्म्याचा योग जुळून आला. त्याला त्या परम दिव्य प्रकाशाची आत्मानुभूती प्राप्त झाली. तो साक्षात्कारी झाला. मानवी जीवनाचा सत्यार्थ ज्ञात झाला. येथे तो सर्व द्वंद्वांच्या अतीत कवेलानंदी झाला. ब्रह्म आणि माया या परस्पर विरुद्ध असलेल्या द्वंद्वाचा आध्यात्मिक अर्थ साध्य झाला. ज्या मानवांना अशा प्रकारे जाणीव झाली नाही ते मानव या मायेमुळे नको इतके वस्तुजगताच्या आहारी गेले. त्यांना सहन न होण्या इतके दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग भोगावा लागला. या त्रासाला कंटाळून त्यांनी कवेलानंदी जनांना गुरु केले. नाहीतर सुखासुखी कोण ब्रह्माच्या फंदात पडला असता. या सद्गुरूने त्यांना सांगितले की जर आपल्याला दुःखादी नको असेल तर त्यासाठी सुखादी सोडावे लागेल, तरच आपण कवेलानंदी व्हाल. अशाने सुखादी नको परंतु दुःखादी आवरावे असा विचार केला. त्यांनी सद्गुरूकडून उपदेश ग्रहण केला. मग त्याप्रमाणे ते सुखदुःखाच्या अतीत होण्याच्या प्रयत्नाला लागले. त्यासाठी त्यांना स्वस्वरूप प्राप्त करणे अपरिहार्य झाले आणि ते मातुली योगधामी आत्मपरब्रह्मापर्यंत पोहोचले. अशा प्रकारे मायेमुळे एका औषात्म्याची वैश्विक यात्रा संपन्न व्हायला सुरुवात झाली. ब्रह्म आणि माया या परस्पर विरुद्ध असलेल्या द्वंद्वाचा आध्यात्मिक अर्थ सार्थ झाला. मायेमुळे संसार सोडायची आवश्यकता नाही. मायेमुळे जे वस्तुजगत उपलब्ध आहे त्याचा जीवित राहण्यापुरता मर्यादित उपयोग करा. त्याचा उपभोग घेण्याचा मोह टाळा. आपल्या उपभोगांना वेळीच मर्यादा घाला. माया आपोआप काबूत येते आणि आपली दासी म्हणून सेवा करते. मायेला घाबरून कोठेही पळून गेलात तरी जीवित राहण्यासाठी वस्तुजगत लागतेच. त्यासाठी भीक मागत हिंडण्यापेक्षा स्वमर्यादा बाळगून स्वधर्माने स्वकर्म करून आरामात स्वतःच्या घरी कुटुंबात मजेत राहा. या योगे स्वानंद तर मिळेलच, शिवाय मुक्तीही प्राप्त होईल. ज्यांना दुर्दैवाने वेळीच अशा प्रकारे जाणीव झाली नाही ते त्यांच्या संचितात अडकून सर्व उपभोगून संपवित राहतात. परंतु ज्यावेळी त्यांचे संचित संपेल त्यावेळी त्यांना या मार्गावर यावेच लागेल आणि मुक्ती प्राप्त करावीच लागेल. कारण मुक्त एवासे सर्वदा. प्रत्येक मानवाचा औषात्मा म्हणजे अप्रत्यक्ष तो स्वतः मुळातच मुक्त आहे. मग उगीच दुःखात आयुष्य वाया कशाला घालवा. वेळीच स्वतःला सावरा, मुक्तानंदात जगा आणि बाकीच्यांना जगू द्या. दारी भिक्षा मागायला बैरागी येतात किंवा आश्रम, मठ, मंदिर उभे करून त्यासाठी दान मागतात. तुमच्या जीवावर तुमच्या कष्टाने तुमच्या पैशाने जगतात. अशांना मुळीच दान करू नका. यासाठी भावनाविवश होऊ नका. ही सकृतदर्शी दिसणारी माया आवरा. या गोष्टी अनावश्यक आहेत. कुटुंबात, समाजात आपण जेथे असाल तेथे स्वतःजवळ ध्यानस्थ बसून समाधी साध्य होते, साक्षात्कार प्राप्त होतो, मुक्ती प्राप्त होते. देह हे औषात्म्याचे म्हणजेच पर्यायाने स्वतःचेच आत्ममंदिर आहे. जीवित राहण्यासाठी देह कष्ट घेतो. त्याला सुदृढ, सशक्त, निरोगी, खुश ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी अवास्तव उपभोग टाळा, माया आवरा. अवास्तव उपभोगांमुळे आजार, रोग होतात, देहाला यातना होतात. यास्तव हे सर्व टाळा. आत्माचरणाने जगा आणि देहाला कवेलानंदी ठेवा, मुक्त व्हा. हरिओम.